एकूणच हवामान नेहमीच अत्यंत लहरी आहे याचे उल्लेख रामायणापासून सापडतात. म्हणजे पाणी साठवून ठेवलं जावं, जर दुष्काळ पडला तर ते नगरीला उपयोगी पडलं पाहिजे याचे उल्लेख रामायणात आहेत, रामाने दिलेल्या आज्ञांमध्ये आहेत. म्हणजे तेव्हापासून आज तक आहे इथला पाऊस हा बेहिशेबी आहे आणि इथलं हवामान विचित्र आहे हे कायमच आहे 5000 वर्ष झाली तरी. त्यामुळे अशा काळामध्ये शिक्षण ज्यावेळेला कुठेतरी तालुक्याला शहराला सुरू होत होतं त्या काळात परिस्थिती किती वेगळी होती बघा. खाणारी तोंड जास्त, शेतीवरती अवलंबून. मग ती बिचारी नऊवारीतली माई असायची, पहाटे उठून जात्यावर दळतानाच कुठेतरी तिच्या तोंडी ओव्या सुरू व्हायच्या आणि साखर झोपेमधल्या मुलावर तिथंच कुठेतरी पहिले शिक्षणाचे संस्कार सुरू व्हायचे. मग ती म्हणायची जा रे बाबा शहराला तालुक्याला जाऊन पाहुण्या रावळ्याकडे राहा आणि जरा 4 बुकं शिक. कुठं शिकून सरकारी हापिसात चिकटलं असतं बरं. किती तोंड शेतीवरती अवलंबून ठेवायची. ते पोरगही सगळी गाठोडं बांधून शहराला तालुक्याला जायचं, तिथं जाऊन पाहुण्या रावळ्याकडे राहून चांगलं तूप रोटीचं खाऊन शिकायचं. ती नऊवारीतली माई बिचारी डोळ्याच्या खापरा करून वाट बघत असायची पोरग शहराकडनं कधी येईल. कधीतरी पोरग परत यायचं, हातातला भाकर तुकडा वाळलेला वाळून कडाकडा बोटं मोडत. पोरग चांगलं तूप रोटीचं खाऊन जाडजूड झालं असेल तरी ती नऊवारीतली माई वाळलास र बाबा असं म्हणायची. काळाच्या ओघामध्ये ती नऊवारीतनं 5 वारीत गेली, त्या माईची आई झाली. आणि आज परिस्थिती 21व्या शतकात हिंडत असताना मला असं जाणवतं की पश्चिमेचं चुकीचं वारं आल्यामुळे असेल, पण बऱ्याचशा घरांमध्ये मी आई हा शब्द संपलेला पाहतो. मम्मी अशी हाक मारली जाते, मम्मी मम्मी. मग त्या मम्मीचा दुसरा अर्थ मी सांगायची गरज नाही. इजिप्तमध्ये डेड बॉडीला मम्मी म्हणतात. मग माझ्यासारख्या मराठी माध्यमात शिकलेल्या मुलाच्या मनात कायम येतं त्या डेड बॉडीचं रक्षण करणारा म्हणून तो डॅडी का काय. पण या मम्मी डॅडीच्या संस्कृतीत आपला आई पण कुठेतरी हरवत जाते असं मला नेहमी वाटत जातं. आणि मग नानासाहेबांचं आयुष्य बघितलं की असं लक्षात येतं की आईला किती प्रचंड महत्व त्यांच्या आयुष्यात होतं.